कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला येतो। आकाशराव, मी आतमध्ये सांगितलं ते लक्षात आहे ना? वसूला समजून घ्या। तुम्हीच नाही समजून घेतलं तर कोण समजून घेणार तिला? हा आई प्लीज आमचं भांडण आम्हाला सॉल्व करू द्या। माझ्यापासून एक महत्त्वाची गोष्ट लपवणं हा वसुंधराचा चॉईस होता, चूक नाही। तर या क्षणी मला कळत नाहीये की मी त्यांना कसं माफ करावं, या सगळ्या गोष्टी विसरून पुढे कसं जावं। पण या सगळ्या सर्कमस्टन्समध्ये मी एका बापाची आणि नवऱ्याची जबाबदारी विसरणार नाही ह्याची खात्री बाळगा तुम्ही। आकाशराव, आय एम सॉरी। तुम्ही प्लीज मला माफ करा। मी असं काय करू म्हणजे तुमचा राग जाईल माझ्यावरच? मला उशीर होतोय, निघायला हवं। हो, निघा। काळजी नको करू, सगळं ठीक होईल। आई नको ती झाडं बिडं दाखवत बसता मला। ही कोणाची गाडी होती? मी बघितल्यासारखी वाटते कुठेतरी। कोण होतं? कोण आलं होतं? हे शेजारचे आपले आहेत ना, ते शेजारचे गाडी घेऊन आले होते। ते जाऊ दे, तुम्ही पैसे द्या। आणि आई, तू जेवण केलंस ना? सांगितलं नाही आणि तुला काय हो की ते पण विसरलात? तुमचा काही भरोसा नाही। चल मला जेवायला वाढ, मला निघायचं पटकन, आणि पैसे द्या मला पटकन। चला। काय रात्रणी आणली तर की मी नाचू काय मी की त्याच्या स्वागताला बँड बाजा वाजवू? डोकं फिरवता आल्या आल्या उगाच। आलं होतं का? हे मगाशी म्हटलं ना शेजारचे। हा ठीक आहे, राहू दे। चल आई, जेवायला वाढ, मला निघायचं लगेच। चल। जेवण नाही काय? अगं मी जेवायला येणार आहे, तुम्ही सांगितलं नाही तिला? विसरलो। अरे यार, मी तुम्हाला एवढा फोन करून सांगितलं होतं ना, मी घरी येतोय, आईला जेवण करून ठेवायला सांगा। तुम्हा दोघांना ना कौतुकच नाहीये मुलाचं अजिबात। दुसरे आई बाबा असते ना माझे, प्रेमाने जेवू घातलं असतं, काळजी घेतली असती, माझी लाड केली असते। पण नाही, तुम्ही काय मला भावच देत नाही। ही माझी लायकी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।